आषाढी वारी म्हणजे केवळ विठ्ठल दर्शनाची ओढ नाही, तर सेवाभावाची एक अनोखी परंपरा, एक अनुभूती। पंढरीच्या वाटेवर हजारो वारकरी थकलेल्या पावलांनी चालत असताना त्यांच्या सेवेकरता शेकडो विद्यार्थी, डॉक्टर, स्वयंसेवक, देवदूतासारखे धावून आले। मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या चरण सेवा उपक्रमात वैद्यकीय आणि BNYS रायगाव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हजारो वारकऱ्यांच्या पायांना औषधी तेलानं मसाज केलेला आहे। चांगले वाटते मग तुझा आशीर्वाद लागणार, नोकरी लागणार, नवरा चांगला मिळणार। आईच्यात काम ऐकून नसतं, माझा अभ्यास आहे, मी केला अभ्यास आपल्याला चांगला, बरोबर आहे ना? चांगला आहे, आम्ही डॉक्टर चांगला आशीर्वाद देतो। आशीर्वाद बाकी सेवा वगैरे व्यवस्थित आहे काय आहे सोडले जातं। पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना सुरक्षा कवच आहे। आझाद श्वानासह बॉम्ब शोधक पथक सतर्क आहे। सातारा बॉम्ब शोधक पथक, पोलीस या ठिकाणी सज्ज आहेत। आढावा घेतला आपले प्रतिनिधी इम्तियाज मुजावर यांनी। दरवर्षी वैष्णवांचा मेळा सातारा जिल्ह्यामध्ये लाखो भाविक माऊलीच्या दर्शनाला येत असतात। अगदी देहू आळंदीपासून ते थेट पंढरपुरापर्यंत लाखो भाविक जात असतात आणि या सगळ्या भाविकांच्या जीविताची सुरक्षिततेसाठी बॉम्ब शोधक पथक या ठिकाणी कार्यरत असतात। सातारा बॉम्ब शोधक पथकाने ही जबाबदारी स्वीकारलेली आहे। 19 तारखेपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये वारीचा मुक्काम आहे आणि या वारीमध्ये असंख्य लाखो भाविक सहभागी होतात। त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेणं हे आपलं सातारा जिल्हा पोलीस दलाचं प्रथम कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचा भाग म्हणून आमच्या सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्री निखिल पिंगळे सर, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार या बंदोबस्ताचं नियोजन केलेलं आहे। सर्व प्रकारच्या टीम्स या वारीमध्ये कार्यरत आहेत। नक्कीच 100 ते 200 किलोमीटर पायी प्रवास बॉम्ब शोधक पथक करते। यांच्या समवेत हे इक्विपमेंट्स आहेत। हे पूर्णतः दुर्बीण आहे, 5 ते 6 किलोमीटरचं अंतर हे कव्हर करते। त्याचबरोबर हे पूर्णतः बॉम्ब शोधकचं हे यंत्र आहे। कुठेही अनुचित प्रकार घडला, याच्यामध्ये कुठल्याही असे संशयास्पद वस्तू असेल तर याच्यामध्ये डिटेक्ट होते। त्याचबरोबर हे एक मिरर आहे, असा स्कॅनर आहे। या स्कॅनरमधून कुठलीही चुकीची वस्तू जर त्यामध्ये असेल तर ही घटना त्या ठिकाणी दिसून येते। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्या बॉम्ब शोधक पथकासमोर हा आझाद आहे, हा आझाद श्वान आहे, जो प्रत्येक घटनेच्या ठिकाणी, चुकीच्या ठिकाणी वास काढत पूर्णतः जी वस्तू ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी वस्तूचा हा वेध घेतो। हा आझाद श्वान साताऱ्याची शान आहे। लोकशाही मराठी, इम्तियाज मुजावर, सातारा। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।